तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या अवैध कारभारावर पोलिसांनी अखेर शिकंजा टाकत ऑपरेशन प्रहारद्वारे केलेल्या धडक कारवाईत 149 गोवंश कातडी आणि 27 पिपे चरबी वाहत असलेली बोलेरो वाहन जप्त करण्यात आले। अवैधरित्या कातडी विक्रीचे रॅकेट उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ निर्माण झाली। अमरावतीकडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअपमधून 21 क्विंटल गोवंश कातडी आणि 810 किलो चरबी वाहतूक केली जात होती। आंतरराज्य तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी वाहनासह जप्त केलेला मुद्देमाल एकूण 5.40 लाखांचा आहे। सदर तस्करी अमरावती अकोला महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती गुप्त विभागाच्या वतीने देण्यात आली होती। यावर पोलिसांचे सडेतोड, शिस्तबद्ध आणि धाडसी ऑपरेशन प्रहार करून सदर कारवाईमध्ये आरोपी मोहम्मद शेख आरिफ वय 20 वर्ष आणि मोहम्मद हाशम शेख कासम वय 38 यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोवंश कातडी आणि चरबीच्या तस्करीत सामील असलेल्या या आरोपींनी तस्करीच्या शृंखलेतून मोठा नफा मिळत असल्याची कबुली यावेळी आरोपींकडून देण्यात आली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर पोलीस विभागाने केली। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढूनकर, मूर्तिजापूर।